कुठेही जावा आणि किती घाई असू दे, खाण्याच्या गोष्टीकडे माझं लक्ष जातं म्हणजे जातच. तर आज आम्ही आलो होतो कॉफी शॉपमध्ये. आता हे कॉफी शॉप आमच्या गावामध्ये नवीनच झालेलं आहे. याच्या आधी असं कॉफी शॉप वगैरे काही नव्हतं. तर म्हणलं चला इथं पहिल्यांदा ट्राय करता येईल आज कोल्ड कॉफी. तर इथं मी सॅम्पल कॉफी घेतली होती. तर सॅम्पल कॉफी ओके ओके होती म्हणून आम्ही 2 कोल्ड कॉफीची ऑर्डर दिली. तर इथं कोल्ड कॉफीची क्वांटिटी आणि क्वालिटी पण व्यवस्थित होती. मग इथं मस्त आम्ही कोल्ड कॉफी एन्जॉय केली. त्याच्यानंतर थोडंसं सामान घ्यायचं होतं. सामान घेतलं आणि घरी आलो. आता म्हणलं हे सामान व्यवस्थित ठेवून देता येईल. म्हणून मी एक सामान काढून ठेवत होते. आता हे आहेत बिस्किट. आता असा विषय बिस्किटांचा, इकडचा दिवस तिकडं उगवला तर चालेल, पण माझ्या मम्मीला चहासोबत 2 तरी बिस्किट लागतात म्हणजे लागतातच. आणि त्याच्यानंतर मी आज सामानात आणला होता मखाना. तर मला मखाना खायला खूप दिवसापासून सुरू करायचं म्हणत होते मी, पण ते राहून जायचं. मखाना हेल्थसाठी आणि आपली भूक कंट्रोल वगैरे होण्यासाठी चांगला असतो असं मी ऐकलंय. त्याच्यानंतर आज मेन सामानात आणायचा होता गूळ. तर आम्हाला पाहिजे होता काळा गूळ. तर त्याची स्टोरी अशी की आमच्या घरी मोस्टली गुळाचा चहा असतो. कुणी असं बाहेरचे पाहुणे वगैरे आले तर आम्ही साखरेचा चहा करतो, नाहीतर घरी गुळाचा चहा असतो. तर पहिलं असं असायचं ना, गुळाचा चहा करायचं म्हणलं की आपण त्यात सोडा वगैरे टाकायचो, कारण की तो चहा फुटायचा किंवा खराब व्हायचा, अशा काही गोष्टी व्हायच्या. तर मला वाटतं असं आत्ता काही होतच नाही असं, म्हणजे त्या चहामध्ये सोडा टाका नका टाकू तो चहा खराबच होत नाही गुळाचा. कारण की ह्याचं रिझन मला असं वाटतं की गुळाच्या नावाखाली पण आपल्याला कुठं म्हणजे प्युअर गुळ मिळतच नाही, ती साखरच असते. त्यामुळे तो चहा काही खराब होत नाही. किती वेळ उकळा आणि त्यात दूध सुरुवातीला टाका शेवट टाका असं काही होतच नाही. त्याच्यानंतर मी इथं मम्मीसाठी मस्त चहा बनवला आणि मी तुम्हाला एक हे गिफ्ट दाखवते. हे आम्हाला संक्रांतीमध्ये मिळालं होतं हळदी कुंकाच्या कार्यक्रमात. तर या गिफ्टमध्ये आम्हाला एक भरणी मिळाली. म्हणजे मला तर पहिल्यांदा वाटलं होतं ही प्लास्टिकची भरणी आहे, पण प्लास्टिकची नाही. त्याला बाहेरून कोटिंग प्लास्टिकचे आणि आतून एक अशी जाड काच वगैरे आहे. तर फ्रीजमध्ये काही स्टोअर वगैरे करून ठेवण्यासाठी वापरू शकतो. चला भेटू नंतर. बाय.